अशी एक जागा गडकिल्ले मिरवती जेथे डोंगर माथा श्वगर्जना भरी दऱ्या खुऱ्याच्या बेगा आगात आहे अशी महाराष्ट्र तुझी गाथा, महाराष्ट्र तुझी गाथा. दऱ्या खोऱ्या गडकिल्ले ज्या महाराष्ट्राची शान आहे, शिवरायांच्या स्वराज्याची ज्याला आण आहे. प्रत्येक जाती धर्माला पंथाला स्त्रीला ते मान आहे. अतिथी देवो भव ज्याची संस्कृती आहे, राखटपणा कणखरपणा ज्याच्या रक्तात भिनला आहे. प्रेमाने ज्याचा पदर कायम थंबलेला आहे, नम्रता लीनता ज्याच्या अंगात आहे, नम्रता लीनता ज्याच्या अंगात आहे. असा महान माझा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र धर्म आहे, आणि महाराष्ट्र धर्म आहे. ते मला कायम येथे रुजवायचं आहे आणि जतन करायचं आहे, आणि जतन करायचं आहे. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या महाराष्ट्रीय भावंडांनो, हिंदू संस्कृती आणि महाराष्ट्र धर्म ज्यांनी वाढवला, प्रत्येक जाती धर्माच्या मावळ्याला ज्यांनी आपलेसे केले, परस्त्रीला माते सन्मान मानून तिचा आदर सत्कार केला, अशा या महान छत्रपती शिवाजी महाराजांना प्रणाम करून मी कोड क्रमांक 4 मराठा तुका मेळावा आणि महाराष्ट्र धर्म वाढूया या विषयावर माझे मत मांडते. सर्वप्रथम विषयातील मराठा मेळावा आणि महाराष्ट्र धर्म हा शब्द आपल्याला समजून घ्यायला हवे. मराठा हा शब्द आपण जात म्हणून ओळखतो, पण मराठा म्हणजे मरेपर्यंत न हटणारे. मराठा म्हणजे ध्येयासाठी अविरतपणे झटणारे, पर्वतासारखे अचल प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती म्हणजेच मराठा होय. महाराष्ट्र धर्म म्हणजे केवळ एखादा पंथ नव्हे, तर तो आहे स्वराज्य, स्वाभिमान, न्याय, नीतिमत्ता आणि राष्ट्रनिष्ठेचा जीवन मार्ग. आणि हा धर्म उभा केला एका तेजस्वी सूर्याने, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मराठा तुका मेळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा हे मूळ घोषणा नव्हे, तर एका क्रांतीची हाक आहे, तर एका क्रांतीची हाक आहे. मित्रांनो, शिवरायांच्या काळामध्ये जाती पाती पंथ प्राशा प्राप्त यामुळे समाज विखुरला होता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व मराठ्यांना एकत्रित आणले. शेतकरी, मावळे, सरदार, ब्रह्मचार्य, बहुजन या सर्वांना एकाच ध्येयाखाली बांधले, तो म्हणजे स्वराज्य होय, तो म्हणजे स्वराज्य होय. मित्रांनो, शिवरायाने नुसत्या तलवारीने स्वराज्य उभे केले नाही, तर त्यांनी उभे केले न्यायावर, लोककल्याणावर, स्त्री सन्मानावर, धर्मसहिष्णुतेवर आणि लोकांच्या विश्वासावर. आणि लोकांच्या विश्वासावर हा आहे महाराष्ट्र धर्म. मराठा तुका मेळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा ही समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली शिकवण. याचा अर्थ असा आहे की सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र यावे, महाराष्ट्र धर्म वृद्धिंगत करावा आणि जिकडे तिकडे सुराज्य निर्माण करावे, आणि जिकडे तिकडे सुराज्य निर्माण करावे. समर्थांना अपेक्षित असलेला हा धर्म संकटातील ताठ मानेने जगण्याची शिकवण देतो, संकटातील ताठ मानेने जगण्याची शिकवण देतो. महाराष्ट्र धर्म करावा जिकडे तिकडे म्हणजे केवळ भूमी विस्तार नव्हे, तर तो मराठ्यांच्या विचारांच्या आधी राज्य सुरक्षितता असा त्याचा अर्थ आहे. मराठा तुका मेळवावा हे एकत्र जमणे नव्हे, तर तो मराठी विचारांचा आधी राज्य सुरक्षितता असा त्याचा अर्थ आहे, असा त्याचा अर्थ आहे. मित्रांनो, शिवरायांनी कधीच कोणाला विचारलं नाही तू कोणत्या जातीचा आहेस, तू कोणत्या धर्माचा आहेस. त्यांनी फक्त एवढेच पाहिजे, ज्या मनामध्ये स्वराज्य आहे का, ज्या रक्तातून महाराष्ट्र धर्म वाहतो का, त्या रक्तातून महाराष्ट्र धर्म वाहतो का. मित्रांनो, महाराष्ट्र धर्म वाढवायचा असेल तर आपल्याला शिक्षणाला प्राधान्य द्यावं लागेल, व्यसनापासून दूर राहावं लागेल, स्त्रीला सन्मान द्यावा लागेल, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकमेकांवर विश्वास ठेवावा लागेल, एकमेकांवर विश्वास ठेवावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असले तर आपल्याला तलवार उचलायला सांगितली असती, तर उचलायला सांगितली असती. पेन उचला, शिका, एकत्र या आणि न्यायासाठी लढा, न्यायासाठी लढा. मित्रांनो, शिवरायांच्या स्वराज्य आजही आपल्या अस्तित्वात, पण ते जपण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर. चला तर मग जात पात विसरू, मतभेद बाजूला ठेवू, स्वार्थ